पाहतोय आणि सध्याच्या घडीला ऑनगोइंग मॅच देखील आपण सुरू आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल अमोल शिलार सरांचा आणि खऱ्या अर्थाने नक्की मॅच लावून सुरुवात. षटक क्रमांक 1 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर आपण गोलंदाज राहुल सोमणे या खेळाडूला पाहतोय. राहुल सोमणेचा पहिला बॉल खऱ्या अर्थाने नक्कीच ऑप्स्टमला सोडून जातोय आणि व्हाईट बॉल सुरुवात खराब पाहायला मिळते राहुल सोमणेची. परंतु या खेळाडूची चर्चा खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच एका अनुषंगाने जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच 2021 ते 22 या कालखंडामध्ये सर्वात बक्षिसा पटकवणारा संघ असेल तो मात्र बेलपाडा संघ असेल. आणि आज थोडा नक्की पुन्हा एकदा अंबेडकर चषकामध्ये दाखल झाले, स्वप्न घेऊन मनाशी उतरले. परंतु स्वप्नाला आकार देण्यासाठी दोन टीमचा संघर्ष कशा प्रकारे राहील हा देखील मोठा प्रश्न असेल. सलामीची जोडी, ओपनिंग जोडी विलास वारगडे आणि त्याच्या सोबतीला आपण पाहिलं तर नक्कीच हरेश वारगडे, दोन सख्खे बंधू नक्कीच मैदानामध्ये आपल्या गावासाठी झुंजतात, लढतात. पहिला बॉल राहुल सोमणेचा पुन्हा एकदा इथे थोडी खराब लाईन, पुन्हा एकदा इथे अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु इथे नक्कीच लाईन आणि नियंत्रण टप्पा इथे योग्यरित्या हाताळत नाही आणि याच अनुषंगाने आतापर्यंत 2 व्हाईट बॉल जे मात्र राहुल सोमणेचा आपण पाहतोय. प्रारंभ देखील व्हाईट बॉलने झालं. बॅटिंग करीत असताना सोनारपाडा संघाचं 1 या धावेने इथे पुन्हा एकदा तपासणी केली जाईल. अमोल शेलार यांचं दोन्ही हात समांतर आणि धाव मिळेल अवांतर. आता मात्र लाईन मिळत नाहीये, अचूक टप्प्यावर इथे गोलंदाजी करत नाहीये. त्याच अनुषंगाने थोडी अडचण निर्माण झाली गोलंदाज राहुल सोमणेला. परंतु या गोलंदाजाकडे भरपूर क्षमता आहे, सातत्याने आपण पाहत असतो. मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूचा खेळ अवघ्या मुरबाडच नाही तर कधी गावासाठी खेळतो तर कधी मुरबाड ओपन साठी हा खेळाडू खेळत असतो. परंतु आज आंबेडकर चषकामध्ये आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी झुंजावा लागेल, लढावा लागेल. परंतु नक्कीच या मॅच मध्ये घडेल काय, कारण की समोरची टीम देखील भरपूर ताकदीची आहे. विलास वारगडे हा देखील खेळाडू भरपूर चांगला आहे आणि या खेळाडूची देखील चर्चा अवघ्या ठाणे जिल्ह्यामध्ये देखील आपण पाहत असतो. परंतु आज मुरबाड टेनिस क्रिकेटचे सितारे आज इन ऍक्शन मध्ये आपण पाहतो. परंतु आज दिवस गाजविल कोण हा देखील येणारी वेळ इथे सांगेल. पुन्हा एकदा बॅकफुटवर कट करायचा प्रयत्न, परंतु बाटाने बॉलचं कनेक्शन नाहीये. इंडे आलाय हा डॉट बॉल, थोडासा आसरा देणारा डॉट बॉल राहुल सोमणेच्या गोलंदाजीला. सुरुवात थोडी खराब पाहायला मिळते, परंतु त्यानंतर कमबॅक करायचा प्रयत्न जरूर केला जातोय राहुल सोमणेच्या माध्यमातून. राईट राऊंड द विकेट. पुढील बॉल राहुलचा बॉल बॅकफुटवर, इनसाइड आउटचा प्रतिम फटका आणि बॉलला थेट पाठवून दिलं एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विलास वारगडे याच्या बॅटमधून आलेला 4 चौकार. चांगला फटका, विलास वारगडेचा क्लास दाखवणार हा फटका. सातत्याने या फटक्यासाठी जाणला जातो, या फटक्यासाठी त्याच्याकडे क्लास आहे आणि हे देखील सर्व मुरबाड टेनिस क्रिकेटला माहित आहे. परंतु इथे राहुल सोमणेकडनं ती मिस्टेक पाहायला मिळाली. पियुबनचा षटक आहे, भरपूर इथे माइंड सेट केला असेल बॅटिंग करत असताना विलास वारगडे आणि त्याच्या सोबतीला हरीश वारगडे या जोडीने, कारण की पियुबनच्या षटकामध्ये भरपूर अशी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न देखील केला असेल. परंतु नक्कीच समोरच्या गोलंदाजीचा विचार केला, भरपूर चांगली गोलंदाजी देखील सातत्याने बेलपाडा संघाकडे आपण पाहत असतो. येणारी मात्र वेळी ते सांगून जाईल यश कोणाच्या पदरात इथे मात्र पडेल. फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा बॅक टू द फॉलो फटका एक्झिक्यूट केला डीप मध्ये आणि लॉंग ऑफ कडे बॉल ट्रॅव्हल केला. इथे बॉल गेलाय घास चाटत माकत, जमिनीला गुदगुला करत लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विलास वारगडेच्या बॅटमधून आलेला 4 चौकार. सातत्याने ऑफस्टम्पला स्टियर करण्याचा प्रयत्न जो फक्त विलास वारगडे या खेळाडूचा असतो आणि यावेळी देखील भरपूर चांगले फटकेबाजी, अप्रतिम क्रिकेटचं मादक सौंदर्य जपणारे फटके विलास वारगडेच्या बॅटमध्ये पाहतोय.
अगदी खोलात होता ऑन लेग ग्लान्स केला ऑन ड्राईव्ह फटका केला अलोन द कार्पेट गुदगुला करत जमिनीला बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होतं डीप वरनं फिल्डर आला वाईडिश लोंगांवरनं आणि बॉलला अडवण्यामध्ये यश प्राप्त केलं बॉलला गॅदर केलं पैकी देखील ॲक्युरेट पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने ते पाहिलं तर 2 धाबा इथे बलून पूर्ण केला 2 धाबांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या सध्याची मात्र जाऊन पोहोचली 13 या आकड्यावर चांगली बॅटिंग म्हणायला हरकत नाही विलास वारगडे या खेळाडूची आतापर्यंत चांगली ते स्ट्रॅटेजी आखली आहे आणि त्या स्ट्रॅटेजी प्रमाणे इथे धावसंख्या घेण्याचा प्रयत्न पुन्हा धाव प्रतिम फटका इनसाइड आउट आणि बॉलला थेट पाठवून दिला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे विलास वारगडेचा ब्रँड दाखवणारा 4 चौकार आपण चर्चा केली तो विलास वारगडे या खेळाडूची सातत्याने मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत असतो परंतु ऑफस्टम्पला इथे स्टीअर करण्याचा प्रयत्न जरूर केला जातो आणि त्याच अनुषंगाने जाणला जातो यावेळेस विकेट घेण्याची संधी होती परंतु विकेट कॅच कोणाची सोडली येणारी वेळ इथे सांगून जाईल यात काही शंका नाही सातत्याने आपण क्रिकेटमध्ये पाहत असतो ऐकत असतो की जेव्हा मात्र कॅच सुटत असते तेव्हा मात्र इतिहास घडला जातो परंतु आज मात्र हे चित्र या मॅच मध्ये ते पाहायला मिळेल का योग आज आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये एक नामांकित स्पर्धा अंबेडकर चषक आयोजकांची देखील भरपूर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं वैशिष्ट्य असेल तर 4 कॅमेऱ्याने ही स्पर्धा कैद केली जाते 4 कॅमेरा संयत आपण 7 स्टार वाहिनी ही मात्र या ठिकाणी सज्ज आहे आणि त्यांचं देखील नक्कीच क्वालिटी आणि क्लिअरिटी आपण घर बसल्या एन्जॉय करू शकतो आणि घर बसल्या एन्जॉय करणारी प्रेक्षकांची देखील अटूट गर्दी आज आपण खऱ्या अर्थाने या स्पर्धेला पाहतो आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून एका साईडला खऱ्या अर्थाने पाहिलं तर मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने नक्कीच जे मात्र सितारे मानले जातात खेळले जातात मुरबाडच नाही तर मुरबाड ओपन साठी देखील हे सितारे खेळले जातात आणि आज मात्र मुरबाड टेनिस क्रिकेटचे सितारे सर्व अंबेडकर चषकामध्ये आपण पाहतोय आणि अफलातून मॅचेस आपल्याला पाहायला मिळाले यात काही शंका नाही सध्या सोनारपाडा हा संघ चांगल्या ताकदीचा संघ आहे बॅटिंग करत असताना एका ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा विलास वारगडेची अफलातून बॅटिंग देखील पाहायला मिळाली षटक क्रमांक 2 ऑन साइडला केल्याचा सफल होऊन केल्याचा प्रयत्न देखील केला होता परंतु डाऊन द लेग स्टिक यावेळी यस्ता सोडून जातो बॉल आणि व्हाईट बॉलच्या साह्याने इथे सुरुवात महेशची देखील पाहायला मिळाली त्याच अनुषंगाने षटक क्रमांक 1 मध्ये देखील राहुल सोमने या खेळाडूची देखील व्हाईट बॉलने सुरुवात झाली होती त्यानंतर कमबॅक करायचा प्रयत्न जरूर केला परंतु त्यानंतर देखील 2 वाईड आले त्यानंतर चौकार जे मात्र 3 पाहायला मिळाले विलास वारगडेच्या बॅटमध्ये हो यावेळेला ऑन द राईट फटका केला ऑन साइडला वळवला डीप मध्ये अलाउन द कार्पेट जमिनीला गुदगुला कर बॉल ट्रॅव्हल झाला तोपर्यंत क्षेत्ररक्षक मिड विकेटला सज्ज आहे एक सिंगल घेतली जाईल कारण की ज्या पद्धतीने विचार केला नक्की षटक क्रमांक 2 सुरू आहे 6 षटकांची मॅच असेल आणि हरीश आतापर्यंत कोणता चेंडू खेळला नाही परंतु चांगला टच मध्ये आहे चांगली बॅटिंग जी मात्र सध्याच्या घडीला विलास वारगडेच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली आहे आणि त्याच अनुषंगाने स्ट्राईक रोटेट करायचं काम सध्याच्या घडीला हरीश वारगडे हा देखील विलासला करतोय चांगली स्ट्रॅटेजी या पद्धतीचं कॉलिंग महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये फटका अप्रतिम आहे देखना फटका क्रिकेटचा मादक सौंदर्य परफेक्ट मिळवलं होतं बॅट आणि बॉलला थेट पाठवून दिले वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे विलास वारगडेच्या बॅटमध्ये आलेला षटकार आणि त्याच अनुषंगाने स्ट्राईक रोटेट केली गेली आणि महेश याच्यावर आक्रमकता स्वीकार करताना विलास वारगडे या खेळाडूला पाहिलं चांगली बॅटिंग आता धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 25 लॉस ऑफ 0 विकेट अजूनही विकेट नाहीये ही देखील मनामध्ये भीती पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने इनसाइड आउट बॉलला पाठवून दिलं वाईडिश लॉंग ऑफ थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक आला विलास वारगडेचा ब्रँड दाखवणारा षटकार
धन्यवाद धन्यवाद. अफलातून कामगिरी सध्याच्या घडीला विलास वारगडे या खेळाडूची पाहतोय. पुन्हा शॉर्ट बॉल खाली क्षेत्र त्यावर आक्रमण शॉर्ट बॉल वर हुक केलाय आणि 6 धावा थेट बुक केल्यात. विलास वारगडेच्या बॅटमन आलेला लागोपाठचा तिसरा षटकार. धन्यवाद. आता सध्याच्या घडीला विचार पडला असेल की बॉल कुठे हा देखील मोठा प्रश्न आता निर्माण झाला असेल. महेश गोलंदाजी ट्रॅकवर आहे. षटक क्रमांक 2 मध्ये षटक क्रमांक 1 मध्ये राहुल सोमनेची अप्रतिम गोलंदाजी म्हणायला हरकत नाहीये, कारण की ज्या पद्धतीने महेश याच्यावर आक्रमकता स्वीकार केले त्या अनुषंगाने P1च्या षटकामध्ये माइंड सेट केलं होतं राहुल सोमनेने चांगली गोलंदाजी करण्याचा, परंतु त्यावर देखील अटॅक चढवायचा प्रयत्न जो मात्र विलास वारगडे या खेळाडूचा राहिला. आणि आतापर्यंत विलास वारगडे या खेळाडूची आपण चर्चा केली तर 9 चेंडू फेस केलेत आणि 9 चेंडू मध्ये 32 धावांची खेळी. या स्पर्धेमध्ये अजूनही मात्र कोणती 50 कंप्लीट झाली नाहीये, परंतु आजच्या दिवसामध्ये एखादी 50 ते कंप्लीट होईल का? येणारी बेल सांगेल. पंच केलं सन्मान दिलं बॉलला. यावेळी बॅक टू द बॉल फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु नक्कीच शेवटच्या मोमेंटला बॉल बॅटला फक्त इथे दिशा देण्याचं काम केलं. आणि या अनुषंगाने हा डॉट बॉल थोडासा आसरा देणारा डॉट बॉल महेशच्या गोलंदाजीसाठी. राईट राऊंड द विकेट. पुन्हा एकदा आधी झोपला आणि त्यानंतर चोपला आणि बॉलला थेट पाठवून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ब्युटिफुल षटकार. चांगली कामगिरी सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना सोनारपडे या संघाची. सध्या आपण नक्कीच या मॅच मध्ये जर विचार केला तर फिल्डिंग करत असताना म्हणजेच राहुल सोमने रोहित हारड यांच्यावर थोडंसं आता संकट आलंय, कारण की बॉल फेस करावे कुठे हा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला असेल. परंतु नक्कीच सोनारपडे या संघाने देखील जाणलं होतं की राहुल सोमने रोहित हरड सारखे बॅटर समोरच्या टीम मध्ये आहेत, तर नक्कीच एक मोठा टार्गेट या ठिकाणी सेट करावा लागेल आणि तेच डगआउट कक्षामध्ये माइंड सेट केलं होतं. आणि त्याच पद्धतीची फलंदाजी सध्याच्या घडीला करताना या मॅच मध्ये आणि या ओव्हर मध्ये जे मात्र क्रमांक 2च्या षटकामध्ये आपण विलास वारगडे या खेळाडूला पाहिलं. चांगली बॅटिंग विलास वारगडे. षटक क्रमांक 3 मध्ये आता इथे नक्कीच अनिकेत या गोलंदाजाला इन्व्हाइट केलंय. 5 रन दिले जाते, परंतु आता नक्कीच अनिकेत या गोलंदाजाला इथे कमबॅक करण्यासाठी विकेट घेणं तितकाच महत्वाचं राहील. काय घडेल मॅच मध्ये नक्कीच हा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला असेल. षटक क्रमांक 3 अनिकेत बॉलिंग ट्रॅकवर. कॉमेडी बॉक्स एन कडनं 6 षटकांची मॅच असेल, परंतु थोडंसं इथे नक्कीच संकटाच्या छायेत गोलंदाजी करणार टीमला आपण पाहतोय. बॅकफूट बाहेर कट करायचा प्रयत्न, परंतु नक्कीच वाईड इथे लाईन थोडी खराब असेल आणि पंच देखील तेच तपासणी केली आणि त्याच अनुषंगाने 2 हात समांतर केले. 1 धाव अवांतर देखील मिळेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या 44 डबल डिजिट मध्ये कन्व्हर्ट झाली. डबल 4 या अनुषंगाने 44 धावा. ओहो, स्विंग अँड मिस फटका केलाचा होता, परंतु बॅटच्या खालून बॉल जाऊन थेट विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. या अनुषंगाने ते पाहिलं तर हा डॉट बॉल कमबॅक करायचा प्रयत्न इथे जरूर राहील आणि गेता सोमने या खेळाडूचा, परंतु नक्कीच कमबॅक करणं महत्वाचं आहे. त्याच अनुषंगाने इथे प्रयत्नांची पराकाष्ठा देखील घ्यावी लागेल अनिकेत सोमने या खेळाडूला. जर्सी नंबर 18 विराट कोहली ची जर्सी जी मात्र सातत्याने इंटरनॅशनल क्रिकेट. ओहो, यावेळी आणखीन एक स्विंग अँड मिस फटका केलाचा होता, परंतु बाटाने बॉलचं कनेक्शन नाही. हा देखील आला डॉट बॉल. चांगलं कमबॅक म्हणायला हरकत नाही. सध्याच्या घडीला हरेश वारगडे याला मात्र थांबवलं जाते, परत आणलं जाते मॅच मध्ये. गोलंदाजी करणार टीम बेलपाडा या संघाला. अनिकेत चांगली गोलंदाजी ओर द विकेट. पुन्हा एकदा अगदी खोलत होता, परंतु नक्कीच अगदी बाटाने पॅडच्या मधून बॉल थेट जाऊन विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. हा देखील आला डॉट बॉल. चांगली ते गोलंदाजी सध्याच्या घडीला मित्रांनो. अनिकेत याची गोलंदाजी आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये,
काय गोलंदाजी करतोय, कारण की आपल्या संघासाठी ते थांबवायचं होतं, आपल्या संघासाठी संकट मोचकची कामगिरी करायची होती आणि त्याच अनुषंगाने अनिकेत याला 5 रन दिला होता. पुन्हा एकदा समोर बॅक टू द बॉल, फटका एक जरी केला डीप मध्ये लोंगमानकडे क्षेत्ररक्षक सुमित अल्ला बॉल पर्यंत एकच घेतली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये आणि धाव फलक सध्याच्या घडीला संत गतीने चालली. आता धावसंख्या 45 लॉस ऑफ 0 विकेट, 45 या आकड्यावर 2.4 बॉलचा खेळ झाला समाप्त. 6 षटकांची मॅच असेल, परंतु इथे नक्कीच 6 षटकांच्या मॅच मध्ये एखादा नक्कीच मनामध्ये माइंड सेट केलं होतं हरीश वारगडे आणि विलास वारगडे या खेळाडूंनी की एखादा 100+ टार्गेट सेट होईल का. पुन्हा एकदा बॅकफूटवर जाऊन पंच केला. इथे क्षेत्ररक्षक नाही तर स्वतः गोलंदाज गेला, बॉल पर्यंत पोहोचला आणि कोणती धाव नाही. पुन्हा एकदा डॉट बॉल. थोडं क्रमांक 2च्या षटकामध्ये नक्कीच संकट आलं होतं, त्याच अनुषंगाने संकटाला दूर करण्यासाठी अनिकेत या गोलंदाजाला षटक क्रमांक 3 मध्ये इन्व्हाइट केलं गेलं आणि षटक क्रमांक 3 मध्ये चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा इथे शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक नाही करत चूक, मान्य आहे झेल आणि पकडला जातोय झेल. विकेटचा पतन, महत्वाची विकेट, प्राइज विकेट. विलास वारगडे बॅक टू द डगआउट. घडीला आपण पाहिलं तर नक्की महत्वाची विकेट होती, म्हणजे विलास वारगडे या खेळाडूची आणि ती विकेट घेण्यामध्ये देखील यश प्राप्त झालंय. चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाही अनिकेत या गोलंदाजाची, कारण की थोडंसं इथे संकट आलं होतं. संकटाच्या छायेमध्ये गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक 2 मध्ये आपण बेलपाडा या संघाला पाहिला, परंतु विश्वास आणि 5 रन दिलं गेलं. म्हणजेच षटक क्रमांक 3 मध्ये अनिकेत या गोलंदाजाला आणि अनिकेतने भरपूर चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी लढला. स्वतःच्या जीवाच्या आतंकेने ते चेंडू फेस केले, महत्वाचे विकेट घेण्यामध्ये देखील यश प्राप्त केलं. परंतु आता या मॅच मध्ये पाहिलं तर न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झाला, ज्याला मुरबाड टेनिस क्रिकेट मध्ये नक्कीच हेलिकॉप्टर शॉट या नावाने या शॉटने ओळखलं जातं. राजू राठोड मैदानामध्ये एंटर झालाय, त्याच्या सोबतीला हरेश असेल अजूनही मैदानामध्ये आहे, हे देखील विसरून चालणार नाही या बेलपाडा या संघाला. चला जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो. राहुल सोमणे, रोहित आरट सर, चला थोडं सहकार्य करा, कारण की आपल्याला बॅडलाईट फील्डच्या आतमध्ये नक्की सामने कव्हर करायचे, कारण की गेले 2 दिवस थोडंसं आम्हाला नक्कीच उशीर झाला, विलंब झाला, परंतु आज ती चुकी आम्ही देखील करणार नाहीये. त्या अनुषंगाने तुम्ही देखील थोडं सहकार्य करा. षटक क्रमांक 4 मध्ये आपण बॉलिंग ट्रॅकवर क्षमता गोलंदाज राहुल सोमणे याच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. कटर बॉल लेन बॉलचा वापर, पहिला बॉल स्विंग अँड मिस, फटका केल्याचा होता, परंतु पहिल्या बॉलवर विकेट, महत्वाची विकेट. हरेश वारगडे देखील बाद होतोय. बॅक टू द डगआउट हरेश वारगडे. महत्वाची विकेट, पहिल्या बॉलवर राहुल सोमणे याने मात्र विकेट टिपली जाते. पुन्हा एकदा आसरा देते गोलंदाजी करणार टीम साठी ही विकेट. आणि या सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्कीच आता धावफलक जी मात्र 45 या आकड्यावर षटक क्रमांक 2 मध्ये अफलातून कामगिरी विलास वारगडे या खेळाडूची राहिली, परंतु त्यानंतर नक्कीच कमबॅक करण्यासाठी अनिकेत याला मात्र इन्व्हाइट केलं होतं आणि त्याने मात्र विलास वारगडे या खेळाडूला बाद केलं आणि पुन्हा एकदा आपल्या संघासाठी कमबॅक करून दिलं. आणि थोडंसं आता स्ट्रगल करताना सोनरपाडा हा संघ या मॅच मध्ये आपण पाहतोय, परंतु नक्कीच मोठमोठे बॅटर्स
आणि बॅटिंग लाईनअप भरपूर चांगली जी मात्र आपण सातत्याने सोनारपाडा या संघाकडे पाहत असतो आणि आज देखील कशा प्रकारे जो मात्र खेळ ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल जे मात्र येणार वेळ ते सांगून जाईल। षटक क्रमांक 4 मध्ये राहुल सोमणे या खेळाडूला पुन्हा एकदा इन्व्हाइट केलंय। कित्येक स्पर्धा आपल्या गावासाठी तर कित्येक स्पर्धा मुरबाड ओपन साठी खेळणार हा खेळाडू राहुल। स्विजिटचा फटका अटेंड करायचा प्रयत्न परंतु नाही आणि नक्कीच कनेक्शन नाहीये हा देखील डॉट बॉल आलाय। डॉट बॉल पडतात तसं चिंतेची बाब बनली असेल सोनारपाडा या संघासाठी आणि थोडासा आनंद निर्माण होत चाललाय। तो मात्र फिल्डिंग करणारी टीम बेलपाडा या संघासमोर धावफलक आहे त्या आकड्यावर स्थिर आहे। संत आणि हलवार पद्धतीने धावफलक पुढे सरकते। धावसंख्या 45 या आकड्यावर जाऊन पोहोचले। स्तब्ध झाले आतापर्यंत जी मात्र धावसंख्या बॅटिंग करीत असतात सोनारपाडा या संघाची। ओहो येथे अँगल लेंथ बॉल आहे। कट्टरचा वापर अँगल क्रिएट करत सातत्याने यासाठी ओळखला जातो राहुल सोमणे। परंतु आज देखील नक्की आंबेडकर चषकामध्ये आपल्या स्वप्नांना आकार देण्यासाठी इथे नक्की प्रयत्न केले जातात आणि हा देखील आला डॉट बॉल लागोपाठचे 2 डॉट बॉल आणि पहिल्या बॉलवर विकेट। अशा पद्धतीने आतापर्यंत कोणती धाव खर्च केली नाहीये। रोशन साठी बॉल अगदी खोलात लेग ग्लास करायचा प्रयत्न पंचांकडे अपील केली जाते आणि पंच देखील बोट आकाशाकडे करता विकेटचं पतन। महत्वाची विकेट धक्का क्रमांक 3 मैदानामध्ये बसतो बॅटिंग करत असताना सोनारपाडा या संघाला म्हणजे रोशन बॅक टू द गाव। त्याच्या घडीला आपण पाहिलं आशिष विश्वकर्मा हा गोलंदाज एक सध्याच्या घडी पाहिलं अष्टपैलूची कामगिरी आपल्या संघासाठी करतो। परंतु आता मात्र बॅटिंग मध्ये भरपूर चांगली कामगिरी करावी। या खेळाडूची चर्चा आपण असंख्य अखंड ठाणे जिल्ह्यामध्ये ऐकत असतो परंतु आज आपल्या गावासाठी लढावा लागेल। येथे पार्टनरशिप बिल्डअप करायचं काम करावं लागेल कारण की थोडंसं स्ट्रगल करताना सोनारपाडा या संघाला देखील पाहतो या मॅच मध्ये। परंतु नक्कीच गोलंदाजीचे इथे कौतुक करायला हरकत नाही। षटक क्रमांक 3 अडिकेत आणि षटक क्रमांक 4 राहुल सोमणे। पुढील बॉल ओहो पुन्हा एकदा चांगला बॉल इथे फटका इथे नक्कीच ऑफ स्टंपला सोडून जातोय बॉल आणि वाईट बॉल नक्कीच पंचांना चॅलेंज केले जाते। इथे चेक केले जाईल टेक्निकल टीम आमच्या सोबत जॉईंट असेल 7 स्टार वाहिनी आणि यांच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी चेक केले जाईल कारण की ही स्पर्धा आपण पाहतोय मानाची अभिमानाची स्वाभिमानाची आंबेडकर गावाची आणि आंबेडकर गावाला पडलेले गोड स्वप्न आणि या गोड स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा आजचा दिवस क्रमांक 3 आणि ही स्पर्धा 4 कॅमेऱ्याने कैद केली जाईल म्हणजेच कोणत्याही खेळाडूवर अन्याय होऊ देणार नाहीये याची देखील दखल आज आंबेडकरांनी घेतली आहे। नक्कीच या ठिकाणी चेक केलं जातं यात काही शंका नाहीये। 7 स्टार वाहिनी यांचं देखील कौतुक करायला हरकत नाही आणि मित्रांनो 7 स्टार वाहिनी या वाहिनीवर तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो एकदा जरूर सबस्क्राइब करायला विसरू नका। आपल्या हक्काची वाहिनी आहे मुरबाडकरांची पसंती आहे आणि क्वालिटी आणि क्लिअरिटी भरपूर चांगली पाहायला मिळते। तिसरे पंच देखील या ठिकाणी उपस्थित आहेत राजेश वायले सर। खऱ्या अर्थाने नक्कीच आजच्या दिवसामध्ये नक्कीच त्यांना देखील आपण पाहतोय नक्की योग्य तो डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू यात काही शंका नाहीये। वाईट बॉल असेल सध्या पाहिलं तर नक्कीच कट करण्याचा प्रयत्न रॅडम राऊंड द विकेटने जेव्हा तर गोलंदाज आपण राहुल सोमणेचं पाहतोय आणि व्हाईट बॉलच्या साने एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल चेक केलं या ठिकाणी टेक्निकल टीमसह आपण अगदी खोल्यात हेलिकॉप्टर उडवला बिग हिट आणि विराट कोहली स्टँडला सलामी देणारा बॉल थेट पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे। हा तर A1 क्वालिटीचा लांबच लांब दूरच दूर ब्रँडेड षटकार।
आज नक्कीच सोनारपाडा या संघासाठी सातत्याने खेळ करत असतो, आज देखील आपल्या संघासाठी ते करावा लागेल. जबरदस्त हा बॉल आपण पाहिला, व्हाईट बॉल पाहिला आणि व्हाईट बॉलच्या साहाय्याने एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये जी मात्र ऍड होईल. ओहो, यावेळी पुन्हा एकदा उंची जास्त, अंतर कमी, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. ओहो, पकडला जाईल जेल. विकेट महत्वाची आहे. आशिष विश्वकर्मा बॅक टू द डगआउट. तब्बल टीमच्या स्कोर कार्ड वर धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 53, लॉस ऑफ 4 विकेट 53 या आकड्यावर. महत्वाच्या विकेट होत्या. अफलातून आशिष विश्वकर्माचा एक हेलिकॉप्टर शॉट देखील आपण पाहिला होता, परंतु त्यानंतर मान्य नव्हतं राहुल सोमणेला आणि नक्कीच विकेट घेतली चोख प्रत्युत्तर दिलं आणि इथे नक्कीच आशिष विश्वकर्मा या खेळाडूला देखील आपल्या संघाची साथ सोडायला भाग पाडलं राहुल सोमणेरी. याच अनुषंगाने षटक क्रमांक 5 मध्ये आता अनिकेत या गोलंदाजाला पुन्हा एकदा 5 रन दिले जाते, परंतु षटक क्रमांक 3 ही मात्र कोण विसरेल. अनिकेत या गोलंदाजाची पूर्णपणे कमबॅक आपल्या संघाला करून दिलं आणि तिथून पुन्हा एकदा परिस्थिती सिच्युएशन मात्र आपण बॅटिंग करत असताना जी म्हणजेच सोनारपाडा या संघाची खरा पाहतोय. त्यानंतर डाव सावरायचा प्रयत्न जरूर केला, त्यानंतर देखील राहुल सोमणे या खेळाडूने या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. पहिला बॉल राजू राठोड साठी, उंची योग्य अंतर आणि चेंडू होईल छू मंतर. बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. हा येतोय षटकार की चौकार, हा देखील डिसिजन आतापर्यंत पेंडिंग आहे आणि नक्कीच यस इट इज षटकार असेल. षटकार 6. पहिल्या बॉलवर सुरुवात दमदार पाहायला मिळते राजू राठोड. यावेळी पुन्हा एकदा इनसाइड आउटचा अप्रतिम फटका ओव्हर द कव्हर आणि बॉल जाईल स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक आता पुढे सरकते. धावसंख्या ची मात्र जाऊन पोहोचते 63, लॉस ऑफ 4 विकेट 63 या आकड्यावर. आतापर्यंत खऱ्या अर्थाने सेकंड तिसऱ्या क्रमांकासाठी अनिकेतला 5 रन दिलं होतं, तेव्हा मात्र जबरदस्त कामगिरी जी मात्र अनिकेतची पाहायला मिळाली. ओह, यावेळी फटका बसला. मिस्टर स्ट्रोक कॉटन बॉलची संधी निर्माण झाली असे अनिकेत स्वतः गोल बॉल खाली गेला आणि विकेट नाही करत चूक. विकेट महत्वाची होती. राजू राठोड बॅक टू द डगआउट. वारगडे हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झाला होता, परंतु विलास वारगडेची अप्रतिम फलंदाजी अवघ्या 38 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या, परंतु त्यानंतर हरीश वारगडेच्या बॅटमधून हवी तशी कामगिरी पाहायला मिळाली नाही. त्यानंतर राजू राठोड याच्या बॅटमधून देखील एक स्ट्रगल पूर्ण कामगिरी पाहायला मिळाली. मिडल ऑर्डर साठी आला होता. त्यानंतर रोशन आला, त्याने देखील आपल्या संघाची साथ लवकर सोडली. कोणती धाव त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली नाही. आशिष विश्वकर्मा याच्या बॅटमध्ये एक षटकार जरूर पाहायला मिळाला, परंतु त्याला देखील मैदान सोडण्यास भाग पाडले ते मात्र राहुल सोमणे या गोलंदाजाने. आणि त्यानंतर अनिकेत
याने देखील राजू राठोड म्हणजे पहिला बॉलवर षटकार ठोकला होता, त्यानंतर एक चौकार देखील पाहायला मिळाला आणि त्यानंतर विकेट घेण्यामध्ये यश प्राप्त झालं. म्हणजे चोख प्रत्युत्तर देताना आपण अनिकेत सोमणेला पाहिलं. शॉर्ट बॉल हुक करायचा प्रयत्न, इथे फटका फसला, मिस टायमिंग स्ट्रोक. विकेट किपर बॅकअप, जजमेंट चांगलं आणि नो डाऊट पकडला जाईल जेल आणि संपेल जो मात्र सनीचा खेळ. सध्या थोडीशी इथे अडचण आता निर्माण झाली असं बॅटिंग करत असताना जे मात्र सोनारपाडा या संघासाठी, कारण की ज्या पद्धतीने नक्की फटकेबाजी प्रथमतः ओव्हर पासून ते सेकंड ओव्हर पर्यंत विलास वारगडीची राहिली, त्यानंतर थोडासा डाव सावरताना ढासलताना आपण सोनारपाडा या संघाचा पाहिला. स्टील टू गो, शेवटचे 2 बॉल शिल्लक असे. अनिकेत सोमणे पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी सज्ज असेल. ओहो, बाकली खाली ठेवलं, ऑन साइडला ऑन द राईट फटका केला, डीप मध्ये ट्रॅव्हल केला, डीप मध्ये फिल्डिंग थोडा फ्लंबर पाहतोय, त्यानंतर बॅकअप जजमेंट आणि बॉलला गॅदर. एकच सिंगल घेतली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. फलकावरती धावसंख्येचा विचार केला, धावसंख्याची मात्र जाऊन पोहोचले म्हणजे 64 या आकड्यावर 6 विकेटच्या मोबदल्यात 6 षटकांची मॅच. अजूनही 7 बॉल शिल्लक असेल जे मात्र बॅटिंग करत असताना सोनारपाडा या संघासाठी. सध्याच्या घडीला बेलपाडा या संघाची देखील आपण चर्चा करूया का ज्या पद्धतीची फलंदाजी आपण सातत्याने सोनारपाडा या संघाकडे पाहत असतो, परंतु त्याच पद्धतीची फटकेबाजी. ओहो, यावेळी फटका फसला, मिस टायमिंग स्ट्रोक, डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्याकडे मिस्टेक. जजमेंट खराब येतं, जजमेंट खराब येतं, एकच घेतली जाईल कारण की जीवनदान मिळतं. कॅच सोडले की मॅच सोडलाय, कॅचे स्पिन द मॅचेस सातत्याने क्रिकेटमध्ये सांगलं जातं, कारण की जेव्हा जेव्हा मात्र कॅच सोडले जातात तेव्हा तेव्हा मात्र इतिहास घडला जातो. हे देखील आपण क्रिकेटमध्ये ऐकत असतो, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटवर थोडंसं आपण नक्कीच जर पाहिलं तर की पलमे राजा और पलमे भिकारी बनाने वाला क्रिकेट होता है. परंतु आज मात्र या लीग फॉर्मॅट मध्ये आज कोणता संघ जो मात्र बक्षीस पात्र मध्ये दाखल होईल येणारी वेळ ते सांगेल. प्रथमतः सामन्यामध्ये आपण पाहिलं आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या संघ जो मात्र पराभूत झाला. देवगाव टायगर्स या संघाचं अफलातून मात्र प्रदर्शन राहिलं, परंतु आता सध्या आपण पाहिलं तर नक्कीच दुसऱ्या मॅच मध्ये आपण सोनारपाडा विपक्ष जय हनुमान बेलपाडा या संघाला पाहतोय. धावसंख्या सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना सोनारपाडा या संघाची 65 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 5 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला आणि सुमित शेळके बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 5 मध्ये. या खेळाडूची चर्चा आपण सातत्याने 3 ते 4 वर्षाच्या कालखंडामध्ये ऐकत होतो, परंतु त्यानंतर थोडंसं बॅकफुटवर देखील पाहायला मिळालं. परंतु त्यानंतर मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये या म्हणजेच संघाला संधी मिळाली नाहीये, परंतु पुन्हा एकदा संधी आता मात्र आंबेडकर चषकाने दिले, तिचं सोनं करावं लागेल. ऑन साइडला ऑन द राईट फटका केला, डीप मध्ये ट्रॅव्हल केलं, एकच सिंगल, एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये आणि या एका सिंगलच्या मदतीने धावफलक हलवार आणि संत गतीने पुढे सरकते. धावसंख्या डबल 6 आणि विकेट देखील 6 असं ऑन स्क्रीनला 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून पाहतो, म्हणजे 66 या आकड्यावर आणि षटक क्रमांक 6 मैदानामध्ये सुरू आहे. पुढील बॉल सुमित शेळके. सुमित शेळकेचा हा बॉल इथे नक्कीच लाईन चेक करावी लागलं, ऑफस्टम्पला सोडून जातोय. सध्याच्या घडीला नक्कीच बंटी या खेळाडूला नक्कीच चांगले स्ट्रोक खेळावे लागते, कारण की 70 ते 80 प्लस जर एखादा टार्गेट सेट झाला तर नक्कीच थोडंसं इथे सोपं होऊ शकतं म्हणजे सोनारपाडा या संघासाठी. परंतु जर 70च्या खाली जर हा स्कोर राहिला तर नक्की थोडा अवघड देखील ठरू शकतो सोनारपाडा या संघासाठी. यावेळेस बॅकफुटला इथे नक्की ऑफस्टम्पला स्टीअर केलाय आणि बॉलला पाठवून दिलं थेट एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय 4 चौकार. या आकड्यावर 6 विकेटच्या मोबदल्यात आतापर्यंत 5.2 बॉलचा खेळ झालाय समाप्त. बंटी या खेळाडूला नक्कीच आपण चर्चा केली होती की चांगलं प्रदर्शन या ठिकाणी करावं लागेल आणि ऑफस्टम्पला जबरदस्त
ऑफसाईडला एक फटका जो मात्र बंटीच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. पुढील बॉल सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु नक्कीच वाईट बॉल असेल. व्हाईट बॉलच्या साहाय्याने एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलकावरती एक धाव ऍड होईल. धावा येणं महत्वाचं राहील. धावा कुठनं येऊ, क्रिकेटमध्ये एक एक धावेला कित्येक महत्व असतं हे देखील आपण सातत्याने पाहत असतो. कारण की एका धावेसाठी भरपूर असे सामने गमवताना, फायनल चे मॅचेस देखील गमवताना प्रत्येक संघाने अनुभवलंय आणि त्याच अनुषंगाने क्रिकेटमध्ये एक एक धावेला महत्व दिलं जात आहे. अगदी खोलात होता, पुन्हा एकदा ऑन द राईज फटका, लेग ग्लास केला डीप मध्ये, शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकच घेतली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या 73, लॉस ऑफ 6 विकेट. 73 या आकड्यावर अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक असेल. षटक क्रमांक 6 मध्ये आपण पाहतोय सुमित शेळके गोलंदाजी मार्कवर आलाय. चांगले कमबॅक करताना आपण षटक क्रमांक 3 मध्ये अनिकेतला पाहिलं, त्यानंतर पुन्हा एकदा डाव सावरताना आपण राहुल सोमनीला देखील पाहिलं. ऑन साइडला शॉर्ट बॉल हुक केलाय आणि थेट 6 धावा देखील बुक केल्यात. ऑन साइडला परफेक्ट शॉट, ताकदीचा वापर आणि धावा मिळतील 6. षटकार खऱ्या अर्थात नक्कीच 8व्या नंबरचा देखील बॅटर सोनारपाडा संघाचा चांगले फटके खेळू शकतो. या संघाचे हे मात्र नक्की वैशिष्ट्य आपण सातत्याने मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये पाहत असतो आणि यासाठी जाणला जातो, यासाठी ओळखला जातो. सध्याच्या घडीला आता पुन्हा एकदा चांगले कमबॅक, चांगले इथे परिस्थितीमध्ये सावरताना बॅटर आपण सन्या आणि त्याच्या सोबतीला आपण बंटीला पाहतोय. धावफलकावरती 79 म्हणजे 79 आकड्यावर स्टील टू गो. अजूनही 2 बॉल शिल्लक असेल. सुमित शेळके बॉलिंग ट्रॅकवर हवे एंड कडनं गोलंदाजी करण्यासाठी तयार असेल. पुढील बॉल, नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा इथे ऑफस्टम्पला ऑफसाईडला स्टीयर केलंय. पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, वेगाने आला, बॉल पर्यंत पोहोचला, बॉलला गॅदर केलं. फेकी देखील ॲक्युरेट पाहायला मिळते. एकच सिंगल घेतली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये आणि या अनुषंगाने इथे धावफलक 80 या आकड्यावर जाऊन पोहोचले. शेवटचा बॉल शिल्लक असेल. षटक क्रमांक 6, स्टील 1 टू गो. सुमित शेळके बॉलिंग ट्रॅकवर फॉर द विकेट. अगदी खोलात होता, स्विंग आणि फटका केलायचा होता, बाटानी पॅडच्या अगदी मधोमध बॉल निघून जातो, थेट बिसावतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. म्हणजेच याच अनुषंगाने पाहता पाहता 6 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 6 ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 80 आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 81 धावांचं लक्ष्य. 36 बॉल आणि 81 धावांचं लक्ष्य जे मात्र समोर ठेवलं जात आहे आणि 36 बॉल आणि 81 धावांचं लक्ष्य जे मात्र चेस केलं जाईल की डिफेंड केले जाईल हे ऐकण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. तिथे सोडले जातील आमचे साथी समोरचक मित्र व्हॉइस ऑफ दसई राजेश मुकणे सर. थँक्यू सो मच. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा.
मिळेल. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना एस एस सोनारपाडा क्रिकेट संघानं बनवलं तब्बल 80 धावा. 81 धाव्यांचं लक्ष ठेवलं या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. जहानमान बेलपाडा क्रिकेट संघा समोर सध्याच्या घडीला सलामीची जोडी जी मात्र दाखल होताना पाहायला मिळेल. हा सामना संपल्यानंतर आपण लुजर लुजर जो संघ हरेल त्या संघाचे सामने खेळवणार आहोत त्याची आपण नोंद घ्या. सलामीची जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला रोहित हरड आणि त्याच्या सोबतीला अनिकेत सोमने ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला सलामीसाठी दाखल झालेली आहे. 81 धाव्यांचं लक्ष या मॅच मध्ये खरं सेट केलेलं आहे. पहिल्या डावामध्ये एस एस सोनारपाडा क्रिकेट संघानं 80 धावा बनवलेल्या आहेत. आमचे ऑफिशियल जे मात्र दाखल होताना पाहायला मिळतील. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत या स्पर्धेच्या वतीनं. मॅचला सुरुवात जी मात्र होताना आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी इंटर झालेली आहे. सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत रोहित आणि त्याच्या सोबतीला बॅटर अनिकेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय आशिष विश्वकर्मा. हा गोलंदाज सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅक वरती तयार आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये इन्व्हाइट केलंय आशिष विश्वकर्मा या गोलंदाजाला. फिल्डिंग सेट झाली आहे. पॉवर प्लेचं हे षटक आहे तिथे 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर अनिकेत सोमणे, न स्ट्रायकिंग एंडवरती रोहित हरडला आपण पाहताय. सध्याच्या घडीला 81 धाव्यांचं लक्ष आहे. या लक्ष्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. या सिरीज दुसऱ्या डावाला सुरुवात जी मात्र होताना पाहायला मिळते. पंचांचा हिरवा कंदील लेट्स प्लेचा इशारा. पहिला बॉल स्ट्रायकिंग एंडवरती अनिकेत. राईट आर्म ओव्हर द विकेट न आशिष विश्वकर्मा. पहिलाच बॉल इनसाइड आउट ओव्हर कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्यानंतर चेंडून मारले मुसंडी. धावा मिळतील 4. क्रिकेटचं देखणं सौंदर्य चौकार. बॅकलिपला खाली होत असताना तिथे फटका दमदार होता. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एका टप्प्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सुरुवात दमदार झाली मैदानाच्या आतमध्ये. हनुमान बेलपाडा क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला 81 धाव्यांचा पाठलाग करत असताना. अशीचा हा बॉल स्लाइस केला. इनफिल्डला क्लिअर केलं. रेस लागली. आउटफील्ड फास्ट. चेंडू थांबणार नाहीये शेवटच्या मोमेंटला. चेंडू ही रेस जिंकलाय. 1 मोर बिग हिट. बॅक टू बॅक दुसरा चौकार. अनिकेत सोमने सध्याच्या घडीला गुड स्टार्ट टीम जहानमान बेलपाडा. वेट अँड वॉच. व्हॉट अ शॉट. एका टप्प्यानंतर पुन्हा एकदा जाईल चेंडू सीमा पार. चौकारांची हॅट्रिक कंप्लीट झाली आहे बॅटर अनिकेत सोमनेच्या बॅटमधून. 3 इन अ रो चौकार.
मिळतात. सन्माननीय सुनीलदादा माली या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आपण करू. 3 चेंडू 3 चौकार आशिष विश्वकर्मा या गोलंदाजावरती काउंटर अटॅक आपण पाहिलेले आहे. सध्याच्या घडीला चांगली सुरुवात आहे. अनिकेत पुन्हा एकदा तयार राईट खऱ्या अर्थानं बॅटिंग साठी स्ट्रायकिंग एंड वरती गोलंदाज तयार आशिष. विकेट करण्याचा प्रयत्न पाठच्या टोला चेंडू कनेक्ट झालाय. क्विक सिंगलचा कॉल आहे. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव जे मात्र येताना पाहायला मिळेल आणि संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला एका धावेच्या मदतीनं 13 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते अनिकेतच्या माध्यमातून. 3 चेंडू सलगचे 3 चौकार. त्यानंतर या बॉलवरती सिंगल घेऊन स्ट्रायकिंग एंड वरती सेन्सिबल क्रिकेट स्ट्राइक रोटेट झाले स्ट्रायकिंग एंड वरती रोहित हरट सध्याच्या घडीला. वेट अँड वॉच तिथे सुंदर फटका आहे. इनफिल्डला पुन्हा एकदा क्लिअर केलाय. सुंदर फटका रोहित हरटचा वार. धावा 4 चौकार. फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना हे 2 धुरंधर आपल्याला पाहायला मिळतात. आशिषचा हा बॉल यावेळेस या सिडीज पाचची कडा आहे तिथे ओव्हर कम्प्लीट होताना पाहायला मिळते आणि या सिडीज विकेट जी मात्र येताना पाहायला मिळते. जिथे खेळाडूवरती पहा मित्रांनो एक्झॅक्टली पंचांच्या इशाऱ्याची वाट देखील पाहिली नाही. रोहित हरडनं एक वेळेस असं वाटलं की आता शेवटचा बॉल ओव्हर संपलाय की काय, परंतु शेवटच्या मोमेंटला रोहित सांगू देतो की मी आउट आहे. या सिडीज ही खेळाडूवृत्ती आहे मित्रांनो. विकेटचा पतन हा पहिला विकेट मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान बेलपाडा क्रिकेट संघाला लागत असताना रोहित हरड बॅक टू द डगआउट. या सिडीज पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. नवीन फलंदाज दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. इनाट नंबर 3 अर्थात टॉप मिडल ऑर्डर मध्ये राहुल सोमनेला आपण पाहताय सध्याच्या घडीला. त्याच्या सोबतीला अनिकेत सोमने आहे. ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. पहिला ओव्हर जर आपण पाहिला तर सुरुवात दमदार झाली होती. 3 चेंडू 3 चौकार आपण पाहिले. त्यानंतर सिंगल आली. त्यानंतर रोहितच्या पाठमधून चौकार आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवरती आशिष विश्वकर्माला ही सफलता मिळताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. संघाची धावसंख्या 17 धावा 1 विकेट या मॅच मध्ये गमावलेला आहे जय हनुमान बेलपाडा क्रिकेट संघानं. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात जी मात्र होताना पाहायला मिळेल. रोशन या गोलंदाजाला इन्व्हाइट केलं या दुसऱ्या षटकासाठी. P2 चं हे षटक आपल्याला पाहायला मिळेल जिथे 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात स्ट्रायकिंग एंड वरती अनिकेतला आपण पाहताय. अनिकेत सोमने ज्याच्या पाठमधून 3 चेंडू 3 चौकार आपण पाहिलेले आहेत. सध्याच्या घडीला तो स्ट्रायकिंग एंड वरती दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळते. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल इनसाइड आउट खेळला. सुंदर फटका इनफिल्डला पुन्हा एकदा क्लिअर केलाय. आउटफील्ड फास्ट आहे आणि पहिल्याच बॉल वरती ठोकलाय हा दमदार चौकार. रोशनला पण पाहता सध्याच्या घडीला दुसऱ्या षटकामध्ये आणि पहिल्याच बॉलवरती फटका दमदार आपण पाहिला. अनिकेत चप्पाड मधून चौकार येताना संघाची धावसंख्या फ्लाय झाली स्कोर कार्ड वरती 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धाफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरची सुरुवात देखील चौकारानं झाली होती आणि त्यानंतर दुसऱ्या ओव्हरची सुरुवात देखील चौकारानंच केली आहे. सफल झाले होते. बिग हिट करण्याचा प्रयत्न तिथे लाईन जी मात्र चेक केली जाईल. व्हाईट बॉल पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. एक अतिरिक्त धाव आणि संघाची धावसंख्या एका धावेच्या मदतीने 22.
22 धावा ज्या मात्र फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर सुरुवात आहे जहानमान बेलपाडा क्रिकेट संघाची. रोहित हरड हा फलंदाज बाद झालेला आहे. नवीन फलंदाज दाखल झालेत राहुल सोमने, त्याच्या सुट्टीला अनिकेत सोमनेला आपण पाहताय. ही जोडी सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना 22 धावा आहेत मित्रांनो स्कोर कार्ड वरती. बॅटर तयार. रोशनचा हा बॉल इथे पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू जे मात्र व्हाईट हाताळलेले आहेत गोलंदाज रोशन. सध्याच्या घडीला प्रेशर त्याच्यावरती थोडं क्रिएट झालं असावं, कारण पहिल्याच बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर 2 चेंडू बॅक टू बॅक त्याने व्हाईट हाताळलेले आहेत. स्ट्रायकिंग वरती इनफॉर्म बॅटर अनिकेतला आपण पाहता. अनिकेत सोमने सध्याच्या घडीला चांगल्या टच मध्ये आपल्याला तो पाहायला मिळतोय. चौकार किंग असं म्हणूयात, कारण त्याच्या बॅटमधून 4 चौकार आपण पाहिलेले आहेत. इथे लो टॉस होता प्रॉपरली जर आपण पाहिलं तर बॅटच्या टोला चेंडू कलेक्ट झाला. तिथे हवं तसं टायमिंग जुळलं नव्हतं. एक्झॅक्टली क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते. एक धाव या बॉलवरती येताना पण पाहिलेले आहे आणि संघाची धावसंख्या आता फ्लाय झाली स्कोर कार्डवरती 24 ऑन द बोर्ड. 24 धावा फलकावरती सध्याच्या घडीला. चांगली सुरुवात आहे जहानमान बेलपाडा क्रिकेट संघाची. स्ट्राईक रोटेट झाली स्ट्रायकिंग एंडवरती राहुल सोमने सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. इथे थोडस रनवे मध्ये व्यत्यय येताना पाहायला मिळतो. पंचांना डेड बॉल जो मात्र घोषित केलेला आहे. एक्झॅक्टली गोलंदाज रोशन आपण पाहताय सध्याच्या घडीला चौकार त्याला सुरुवात केली. बॅक टू बॅक 2 वाईट त्यानंतर सिंगल जी मात्र येताना आपण पाहिलेली आहे. आतापर्यंत अॅक्युरेट 2 चेंडूची फेकी झालेली आहे. 24 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोशन तयार. फुलटॉस बॉल तिथे प्रॉपरली मिडलिंग नव्हतं. स्लाइस केलं परंतु क्षेत्ररक्षण पहा मित्रांनो अतिशय चांगला आपल्याला पाहायला मिळतं. सेकंड टेमला चेंडूला पकडलं जात आहे. एक धाव या बॉलवरती एक्झॅक्टली घेतली जाते आणि संघाची धावसंख्या 25 ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार त्यानंतर 2 व्हाईट बॉल त्यानंतर बॅक टू बॅक 2 सिंगल ज्या मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतात. मिनी कमबॅक आपण गोलंदाज रोशनचं म्हणूयात, कारण आतापर्यंत गोलंदाजी चांगली केली आहे. अनिकेत स्टेप आउट झाले. डान्सिंग डाऊन द ट्रॅक इनसाइड आउट ओव्हर कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्यानंतर चेंडूने मारले मुसंडी. धावा मिळतील 4. चौकार. कमालीची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. एक्झॅक्टली बॉलच्या रेंज पर्यंत बॅटर अनिकेत सोमने पोहोचला. स्टेप आउट झाले होते आणि त्यानंतर हा फटका त्याने सजवला होता. इनसाइड आउट ओव्हर कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार येताना आपण पाहिलाय. संघाची धावसंख्या 29 ऑन द बोर्ड. 29 धावा ज्यामध्ये धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. फुल टॉस बॅट नॉन साइडला खाली क्षेत्र आहे. खाली क्षेत्र निवडलंय महेंद्र सिंग धोनी स्टँड वरनं. चेंडू एका टप्प्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनिकेत सोमनेच्या बॅटमधून चौकार. पॉवर प्ले मित्रांनो संपलेला आहे. दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करते जहानमान बेलपाडा क्रिकेट संघ. पाठलाग सुरू आहे. 81 धावेचा 35 धावा स्कोर कार्ड वरती. इक्वेशन आहे 24 बॉल आणि 46 धाव्यांची आवश्यकता. 24 चेंडू आणि 46 धावा हे समीकरण उर्वरित शिल्लक राहिलं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक्झॅक्टली धावांची कोंडी फुटली गेली. रोहित हरड बाद झाला त्यानंतर डावाला सावरला. बॅटर अनिकेत सोमनेला आपण पाहता त्याच्या सोबतीला राहुल सोमने ही जोडी आहे. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 46 धाव्यांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. पॉवर प्ले संपलेला आहे. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात जी मात्र होताना आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सध्याच्या घडीला विलास वारगडे.
सज्ज आहे गोलंदाजी मार्क वरती कमबॅक करावं लागेल असे सोनारपाडा क्रिकेट संघाला, कारण बॅटिंग चांगली होताना पाहायला मिळते जय हनुमान बेलपाडा क्रिकेट संघाची. मागची मोठी विकेट लवकर कॅरी झाली परंतु बॅटिंग चांगली होत असताना पाहायला मिळते. कौतुक आपण करूयात पाटर अनिकेत सोमने, काय बॅटिंग तो करतो मैदानाच्या आतमध्ये. चौकारांचा वर्षाव आपण त्याच्या बॅटमधून पाहिलेला सातत्यानं. चारी बाजूला फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहिले, कव्हर पॉइंटला पाहिले, त्याबरोबर डीप एक्स्ट्रा कव्हर डीप मिड विकेटला स्क्वेअर लेगला देखील आपण त्याच्या बॅटमधून चौकार पाहिला. म्हणजे चारो बाजूला खेळण्याची क्षमता या बॅटरमध्ये भरपूर आहे. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात कमबॅक करावं लागेल असं सोनारपाडा क्रिकेट संघाला. विलास वारगडे सफल झाले होते. राहुलच्या बॅटमधून दर्शनीय फटका, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती राहुल सोमनेचा वार, धावा 4, चौकार. चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्स खेळले, पलटी पलटी, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर कल्टी, हा चौकार. त्रेचाळीस धावा फलकावरती सध्याच्या घडीला काय सुरुवात पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान बेलपाडा या क्रिकेट संघाची. 2 ओव्हरमध्ये 35 धावा. पॉवर प्ले संपला. स्ट्राईक तिथे जर आपण पाहिली तर राहुल सोमनेकडे आणि त्याच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 चौकार. विलास वारगडेवरती काउंटर अटॅक. सध्याच्या घडीला स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतो. स्कोर कार्ड वरती 43 धावा आहेत. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. 22 चेंडू 38 धावांची अजून आवश्यकता. इथे चांगला बॉल तितकाच देताना फटका पाहायला मिळतो. बाकअप आलं डीप मध्ये. एक धाव दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला नाहीये आणि शेवटच्या मुवमेंटला राहुलनं थांबवलं. या सडीज आपण पाहिलं तर चांगली कॉलिंग होती. एक वेळेस असं वाटलं की दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल की काय, परंतु शेवटच्या मुवमेंटला राहुल सोमनेनं थांबवलं आणि के सोमनेला. तिथे फक्त एकच धाव मिळते आणि संघाची धावसंख्या 44 धावा. डगआउट मधून प्लीज कोणी बोलू नका. तुमचा बॅटर जर एक चांगला खेळ खेळत असेल तर फक्त त्याला टाळ्याने प्रोत्साहित करा. 44 धावा, 1 विकेट सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुरुवात आहे मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान बेलपाडा क्रिकेट संघाची. स्ट्रायकिंग वरती अनिकेतला आपण पाहता सध्याच्या घडीला. इथे जर आपण पाहिलं तर लाईन तर खराब आहेच, परंतु तिथे चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. आधीच कर्ज बाजारी, त्याच्यामध्ये हा उसना शेजारी. 5 पर ओपन झाला. वाईट +4 हा पंजा. 49 धावा ज्या फलकावर आतापर्यंत लगवण्यात आलेला आहे. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. पहिला विकेट लवकर गमावला, त्यानंतर डावाला सावरला आणि काही सोमने त्याच्या सोबतीला राहुल सोमनेला आपण पाहताय. तिथे विलास वारगडे या गोलंदाजाची लाईन थोडी खराब होती. पूर्णपणे जर आपण पाहिलं तर मिसफिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. वेट अँड वॉच टॅपचा फटका आहे. तिथे सिंगल साठी निघालेले आहेत आणि पाहता पाहता एक चोरटी धाव आपण म्हणूयात जी मात्र कंप्लीट झालेली आहे. मॅच बॉल आलेला आहे अंपायर, तो मॅच बॉल आपण घ्या. एक धाव या बॉलवरती एकवटले जाईल आणि संघाची धावसंख्या 50 धावा फलकावरती आहेत. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान बेलपाडा क्रिकेट संघाच्या पाहायला मिळते. आतापर्यंत 50 धावा. स्टील 2 टू गो. अजून 31 धावांची आवश्यकता. 20 चेंडू आणि 31 धावा. समीकरण सोपं झालं. मॅच खुली झाली मित्रांनो. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. विकेट काढण्याचा प्रयत्न टॉप एज आणि त्यानंतर चेंडू वॅकंट एरियामध्ये पडला जाईल. तिथे 1 पेक्षा अधिक मिळणार नाही, परंतु तिथे क्षेत्ररक्षण खराब आणि सिंगलला केलं क्विकली डबल मध्ये कन्वर्ट. खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. लेझी फिल्डिंग असं आपण म्हणूयात. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या 52 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. स्टील 1 टू गो. तिसऱ्या ओव्हर मधील आणखीन एक चेंडू बाकी आहे. आतापर्यंत कामगिरी चांगली राहिली आहे.
जहानमान बेलपाडा क्रिकेट संघाची 52 धावा आहेत मित्रांनो स्कोर कार्ड वरती. एका बाजूला अनिकेतला पण पाहताय 10 चेंडू 29 धावांवरती तो नॉट आउट करतो. तर एका बाजूला राहुल सोमने 5 चेंडू त्याने खेळलेत, 12 धावा त्याच्या बॅट मधून आलेल्या आहेत. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. स्टील 1 टू गो. तिसऱ्या षटकामधला हा शेवटचा बॉल शिल्लक आहे. 52 धावा स्कोर कार्ड वरती. ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, तिथे बॅटर बीट, त्यानंतर यष्टीरक्षक बीट, त्यानंतर बॅकअप शॉट फाईन लेग्स एक्झॅक्टली ओव्हर कंप्लीट झाली. शेवटच्या बॉलवरती सिंगल रन. 3 षटकांचा खेळ संपलाय. तोपर्यंत ड्रिंक स्टॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल. संधी देऊया डीजे ऑपरेटरला, ऐकूया एक गोड संगीत. बाहेर संघाची धावसंख्या आहे 53 धावा. शेवटचे 18 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता. जिंकण्यासाठी 18 चेंडू 28 धावांची आवश्यकता. हा सामना संपल्यानंतर आपण लुजर असा मॅच खेळणार आहोत, त्याची आपण नोंद घ्या. चौथ्या ओव्हरला सुरुवात जी मात्र होताना आपल्याला पाहायला मिळेल. 18 चेंडू 28 धावांची आवश्यकता. चौथ्या ओव्हर मध्ये इन्व्हाइट केलं गेलंय गोलंदाज आशिष विश्वकर्मा. आपल्या स्पेल मधील आपल्या कोठ्यामधील हा दुसरा ओव्हर घेऊन तो दाखल झालेला आहे. निर्णायक ओव्हर या मॅचचा, जिथे जर आपण पाहिलं तर समीकरण पूर्णपणे खुलं झालेलं आहे. चांगली कामगिरी 3 षटकांमध्ये. पॉवर प्ले मध्ये धावा 35 बनल्या गेल्या. त्यानंतर विलास वारगडे या गोलंदाजावरती देखील अटॅक आपण पाहिलेले आहेत. आता इक्वेशन आहे 18 बॉल 28 धावांची आवश्यकता. चौथ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंडवरती राहुल सोमने सध्याच्या घडीला. हायवे एंड कडनं आशिष विश्वकर्मा आपल्याला पाहायला मिळतो. राईट ओव्हर द विकेट तो सज्ज झालेला आहे. 18 चेंडू 28 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी जहानमान बेलपाडा क्रिकेट संघाला. चौथ्या ओव्हरला सुरुवात जे मात्र होताना पाहायला मिळेल. हायवे एंड करणं गोलंदाज तयार. पहिलाच बॉल बिग हिट केला. व्हाट अ शॉट. स्टँड अँड डिस्पॅच. राहुल सोमनेचा तडाखा षटकार. पहिल्याच बॉल वरती आशिष विश्वकर्मा याच्यावरती काउंटर अटॅक चढवला बॅटर राहुल सोमने. स्टँड अँड डिलिव्हर हा फटका त्याने सजवला. 59 धावा फलकावरती. 17 चेंडू 22 धावांची आवश्यकता. इथे विकेट घेण्याचा प्रयत्न, तिथे बॅटची कडा आणि त्यानंतर शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षण चांगलं होताना पाहायला मिळतं. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला राहुल आणि पाहता पाहता या बॉलवरती एकवटल्या जातील या महत्वपूर्ण 2 धावा. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती 61 धावा मात्र लगावल्या गेलेल्या आहेत. इक्वेशन जर आपण पाहिलं मित्रांनो तर आता 16 चेंडू आणि 20 धाव्यांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. हनुमान बेलपाडा क्रिकेट संघाला बॅटर तयार.
इथे जर आपण पाहिलं तर स्कूप करण्याचा प्रयत्न होता. एक्झॅक्टली आपण पाहू शकता हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर दुहेरी धावेचा एक फटका आपण पाहिला आणि त्यानंतर यावेळेस राहुल सोमणे पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे संपर्क झाला नाहीये. हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. इथे मनोबल गोलंदाजाचं थोडं वाढलं असावं. गोलंदाज तयार आहे डामावर द विकेट. आशिष विश्वकर्मा विकेट केलाय. हेलिकॉप्टर उडवलाय, त्याला लँड केलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. राहुल सोमणे सवार हा षटकार. षटकार येताना पाहायला मिळतो. अगदी जर आपण पाहिलं तर यॉर्कर टीम करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पुढात होता, तिथनं उचललाय आणि त्यानंतर हा षटकार येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. सबमरीन डिलिव्हरी, चेंडू थोडा खाली राहिला. रनआउटची संधी आहे तिथे. डायरेक्ट हिट. एक्झॅक्टली जर आपण पाहिला तर सिंगल येताना पाहायला मिळते एक्झॅक्टली आणि एका धावेच्या मध्ये संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 68 धावा. रन बॉल इक्वेशन 13 चेंडू आणि 13 धाव्यांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. काय बॅटिंग पाहायला मिळते. जिथे रोहित हरड लवकर बाद झाला, त्यानंतर डाबाला सावरलं या दोन फलंदाजानं. एक्झॅक्टली अनिकेत सोमणे त्याच्या सोबतीला राहुल सोमणेला आपण पाहताय. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल हुक केलाय. मिस टायमिंग. चेंडू हवेत वॅकेंट एरियामध्ये चेंडू पडला. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. क्षेत्ररक्षक सुंदर झालंय आणि तिथे पाहता पाहता 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. षटक समाप्तीचा इशारा होतो पंचांचा. एक्झॅक्टली या 4 षटकांचा खेळ समाप्त. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करते जहानमान बेलपाडा क्रिकेट संघ. 70 धावा धावफलकावरती इक्वेशन आहे. इथून आता 12 चेंडू आणि 11 धाव्यांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. बारा चेंडू 11 धावांची आवश्यकता. 5व्या ओव्हरला सुरुवात. विलास वारगडे पहिला बॉल. व्हाट अ शॉट. राहुल सोमण्याच्या बॅटमधून चेंडू सीमा रेषा पार. षटकार. विकेट घेण्याचा प्रयत्न. टॉप एज आणि तिथे विकेट. राहुल सोमणे बाद. हा सामना जिंकण्यासाठी नवीन फलंदाज दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. सुमित स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळते. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. राहुल सोमणेच्या बॅटमधून मोठे फटके आलेले आहेत आणि त्यानंतर पूर्णपणे सामना खुला झाला. त्याची विकेट त्याने गमावली आहे. विकेट केलाय. मिस टायमिंग. परंतु चेंडू अगदी आपण पाहिला तर सीमा रेषेच्या बाहेर विनिंग स्ट्रोक आलाय. हा सामना संपला. सामना जिंकलाय जहानमान बेलपाडा क्रिकेट संघाने. अभिनंदन टीम. हार्ड टफ लक टीम SS सोनारपाडा.
विनर विनर असा सामना खेळणार आहोत.